प्रबोधन काळातील पुणे प्रवचन 6वा उपदेश भाग 2. आता कोणी असे म्हणेल की ईश्वराची भक्ती केली, प्रार्थना केली म्हणजे त्यास दया येते आणि मग तो पापदंड करीत नाही. या पूर्वपक्षाचे समाधान सहज आहे. ईश्वराच्या भक्तीने अथवा प्रार्थनेने पूर्वकृत पापाचा दंड चुकत नाही. पुढे होणाऱ्या पापापासून मात्र निवृत्ती होते. असे नसते तर पाप करण्यास यत्किंचितही भीती कोणास वाटली नसती. आता या संबंधाने एक गोष्ट सांगितली पाहिजे. कोणी अशी शंका करेल की ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला आमचे मनोभाव सर्व ठाऊक आहेत, पतिव्रतेची भक्ती कोणाची व वेशेसारखी भक्ती कोणाची हे त्यास ठाऊक आहे. आम्हा मनुष्यास प्रसंगवशात मात्र लोकांचे मनोभाव समजतात. ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे त्या सदैव सर्व लोकांचे मनोभाव, पापपुण्य, वासना व परमेश्वर भक्तिभावना या सर्व प्रत्यक्ष आहेत. जर पूर्वकृत पाप अवश्य भोगले पाहिजेत आणि ईश्वराची भक्ती केल्याने ईश्वर दया करून पाप दंडापासून आपली सुटका करीत नाही तर मुक्ती होणार कशी, अशी शंका आहे. त्यास प्रथम मुक्ती म्हणजे काय याचा विचार करू. मुक्ती म्हणजे ईश्वर प्राप्ती. ईश्वराकडे जीवाचे आकर्षण होऊन त्याच्या परमानंदाच्या ठायी तल्लीन होऊन जाणे हेच मुक्तीचे लक्षण. असे तल्लीन झाल्याने सहजच हर्ष व शोक नाहीसे होऊन सदानंद स्थिती प्राप्त होते. शोकाने चित्त बिघडते हे तर ठीकच आहे, पण हर्षाने चित्त बिघडते हे दाखविण्यास दृष्टांत दिला पाहिजे. एखाद्या गरीब मनुष्यास लाखो रुपये एकदम मिळाले असता हर्षाच्या योगाने त्यास वेड लागते. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की ईश्वरास सोडून कितीही कर्मे केली तथापि आत्मा मुक्त होत नाही. मुक्ती होण्यास काय ती एक ईश्वर प्राप्ती कारण आहे. आता कोणी असा पूर्वपक्ष करील की ज्या अर्थी आम्ही सृष्टी अनादी मानित नाही त्या अर्थी सृष्टीस कुठेतरी आरंभ झाला पाहिजे. मग जेव्हा सृष्टीस आरंभ झाला त्यावेळी योनिभेद होता असे म्हटले तर ईश्वर अन्यायी ठरेल. कारण काही आत्म्यांनी पशु आदिकांच्या नीच योनीत जावे व काहींनी मनुष्याच्या योनीत जावे हे कसे. या पूर्वपक्षाचे समाधान असे आहे. कोणी असे म्हणतात की पूर्वी देवाने एक स्त्री पुरुषाचा जोडा उत्पन्न केला, मग स्त्रीने सर्पाच्या सांगण्यावरून ज्ञानवल्लीचे फळ खाल्ले, मग स्त्रीच्या अपराधामुळे स्त्री पुरुष पतन पावली, म्हणून जगतात मृत्यू व पाप शिरले. अशी भाकड कथा सांगून आम्ही आपले समाधान करीत नाही, तर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याविषयी आर्य लोकांच्या शास्त्रांनी सूक्ष्म रीतीने काय विचार केला आहे ते पाहू. या ज्या स्थितीमध्ये हल्ली सृष्टी आहे त्या स्थितीमध्ये प्रारंभी सृष्टी नव्हती, म्हणून हल्लीच्या सृष्टीस उत्तर सृष्टी अशी संज्ञा देतो. पूर्वी सृष्टीस आदिसृष्टी अशी संज्ञा देतो, म्हणजे समजूत लवकर पडेल. तस्माद्वा एतस्दात्मन आकाशः संभूतः आकाशाद्वायुः वायुरग्निः अग्नेरापः अद्भ्यः पृथ्वी पृथिव्या ओषधयः इत्यादी. आदिसृष्टीत ईश्वराने पुष्कळ मनुष्य, पशु, पक्षी उत्पन्न केले. ततो मनुष्या अजायंत इत्यादी. परंतु त्यामध्ये आता सारखा ज्ञानामुळे व कृतीमुळे भेद नव्हता. त्या सर्वांस फक्त आहार, विहार व मैथून इतके मात्र माहीत होते व ह्याविषयी सर्व प्राणी एकसारखे व एकरस असे होते. सर्व शरीरे सर्व जीवांच्या भोगासाठी आहेत, एकाच जीवासाठी नाही. हे सर्व जीवजंतू परमेश्वरापासून उत्पन्न झाले. सन्मूलाः सौम्यमाः सर्वाः प्रजा सदायतनाः सत्प्रतिष्ठाः तथाक्षरात् सौम्यमाः प्रजाः प्रजायन्ते.
जसे लहान मुलांना आता देखील येथे स्थिती असताना तसेच पुढे मेल्यावर कोणत्याही प्रकारचा दंड होत नाही, त्याप्रमाणे या आदिसृष्टीमध्ये सर्व मनुष्ये बाल्यावस्थेत होती. त्याची अशिष्टा प्रतिषिद्ध चेष्टा होती, म्हणजे त्यास शासन किंवा प्रतिषेध लावून दिले जात नव्हते. नेत्रांनी आपले काम करावे म्हणजे रूप पाहावे, श्रोत्रांनी आपले काम करावे म्हणजे शब्द ऐकावा, पायांनी आपले काम करावे म्हणजे इकडे तिकडे फिरावे. या पलीकडे विशेष व्यापार आदिसृष्टीत नव्हता. अशी व्यवस्था आदिसृष्टीत 5 वर्षे चालली. मग देवाने मनुष्यास वेद सांगितले. ओम खम ब्रह्म. आता वेदज्ञानापासून पापपुण्याचे ज्ञान झाले व तसतसा आचरणभेद उत्पन्न होत गेला. मग पापपुण्याच्या व्यवस्थेप्रमाणे सहजच कार्ये उत्पन्न होऊ लागली. मनुष्ये पापामुळे पशुजन्मास गेली व पापाचा झाडा झाल्यावर पुनरपी मनुष्य जन्मास आली. आदिसृष्टीतील पशूंस एक वेळ मनुष्य जन्म प्राप्त झाला. मग आचारभेदाप्रमाणे पापपुण्याप्रमाणे तेही जन्मांतराच्या राहाटीत सापडले. आता कोणी अशी शंका घेईल की मनुष्यास पापवासना का व्हावी, तर त्याचे एवढेच समाधान आहे की देवाने मनुष्यास स्वातंत्र्य दिले आहे. त्या स्वातंत्र्याचे परिणाम जे होतील ते मान्य केले पाहिजेत. सुखाची सर्व साहित्य असता स्वतंत्रता जर नाही तर ती स्थिती दुःख मिश्रित स्वतंत्रता देऊन अति दुस्सह होते. तेव्हा पापवासना होते ही आपल्या स्वतंत्रतेचा विकार आहे. यामुळे ईश्वराकडे दोष येत नाही. कोणी असे मानतात की एक दुःख विशेष देश नरक आहे व सुख विशेष देश स्वर्ग आहे आणि या उभय प्रदेशी मनुष्यास पापपुण्याप्रमाणे एक वेळ जगत प्रलयाचे समयी न्याय करून अनंत काळपर्यंत सुखात व दुःखात ईश्वर ठेवणार आहे, असे प्रतिपादन केल्याने ईश्वर अन्यायी ठरेल. ईश्वराच्या न्यायास असा अटकाव नाही. प्रत्येक क्षणी ईश्वराच्या न्यायाची व्यवस्था चालू आहे व आपल्या पापपुण्याप्रमाणे आपणास बरा वाईट जन्म मिळतो. पापपुण्य ही मनुष्य जन्मात मात्र होतात. पशवादिकांच्या जन्मात भोग होतो. नवीन पापपुण्याचे संपादन होत नाही. कोणी अशी शंका करेल की मनुष्य जन्म एकदाच मिळतो किंवा कसे, त्यास मनुष्य जन्म वारंवार प्राप्त होतो, हे उत्तर आहे. आता मृत्यू म्हणजे जीवाचा व शरीराचा वियोग होणे असे पूर्वीच सांगितले आहे. तो कसा येतो याविषयी कोणी म्हणतात की गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा प्राण हरण करण्यास यमदूत येतात. या यमदूताचे मुख दरवाजा एवढे मोठे असते व पर्वतासारखे देह असतात. हे वर्णन सर्वथैव अतिशयोक्तीचे आहे. निरुक्तात अंतरिक्ष कांड आहे. त्यात वायूला यमराज, धर्मराज ही नावे दिली आहेत. यमो वैवस्वतो देवो यस्तवैव हृदय स्थितः. यावरून जीव यमाकडे जातो म्हणजे वायूत, वारा अन्य योनीमध्ये त्याचा प्रवेश होतो असे समजावे. मेल्यावर जीव वायूत मिळतो असतो. अशा आमच्या उपदेशांनी कार्टे लोकांची हानी होईल, विद्वानांची काय हानी होणार आहे. कोणी असे म्हणतात की जीव घ्यावा पण जीविकेला घेऊ नये. आमच्या भाषणाने गरुड पुराणादिक ग्रंथाविषयी अश्रद्धा उत्पन्न होईल, मग सहजच कार्ट्यांची जीविका बुडेल. यात आम्हास पाप लागेल अशी आम्हास भीती नाही. कारण राजा दुष्ट लोकांस दंड करतो, त्याप्रमाणे आमच्या वचनाने दुष्टाची उपजीविका बुडाली तर आम्हास पाप का लागेल. ब्राह्मणाला म्हणजे विद्वान आर्याला अध्यापन याजन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी मतलब सिंधू साधण्याकरिता कार्टेपणाचा धंदा करणे, तसेच जन्मपत्रिका करणे आणि आपणच शनी होऊन लोकांस लागणे आणि दुष्टोपायांनी उपजीविका करणे, हे सर्व पाप आताच्या ब्राह्मणांच्या शिरी आहे.
उगीच विचार करा की सगळ्या महाभारतात एका देखील जन्मपत्रिकेचे वर्णन केले नाही. यावरून फलित ज्योतिषास आर्यविद्यांत मुळीच थारा नाही हे उघड आहे. मृत्यूसमयी यमदूत जीवास नेतात म्हणजे वायू जीवाचे हरण करतो असे समजावे. अस्तु, वायू मनुष्यास हरण करतो व पुढे पुनर्जन्म प्राप्त होतो असे ईश्वर नियमाच्या व्यवस्थेने सहजच घडून येते. यात वैतरणी नदी व गोपुच्छ असल्या पाखंड मतास अवकाश कोठे आहे? 84 लक्षच योनी आहेत किंवा कमी जास्ती आहेत या भाकड कथेचे वर्णन करण्यास नको. जगतामध्ये किती योनी आहेत याचा शोध मोजून शास्त्री लोकांनी लावावा. विद्वांसो हि देवाः शतं ते मनुष्याणामानंदः स एको मनुष्य गंधर्वाणामानंदः श्रोत्रियस्य चाक्रा महत्यस्त्यादी. तैत्तरीय उपनिषद. ज्याची पापपुण्ये सम असतात तो मनुष्य जन्म पावतो. मानसिक स्थिती सात्विक असते तो देव. पापातिशयात तिर्यक योनी प्राप्त होते. परंतु पापापेक्षा अधिक पुण्य अथवा पुण्यापेक्षा पाप अधिक हे भोगून पापपुण्य सम झाले म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होतो. अशी पापपुण्यावर सर्व व्यवस्था ईश्वराने करून ठेवली आहे व ही व्यवस्था यथार्थ आहे. याप्रमाणे आदिसृष्टीचे वर्णन झाले. आता कोणी अशी शंका काढील की पूर्वकृत पापाचा दंड जीवास भोगल्याशिवाय सुटका नाही असे आमचे मत आहे, त्यामुळे पश्चातापाने काही उपयोग नाही की काय? त्यास उत्तर, पश्चातापाने पापक्षय होत नाही, परंतु पुढे पाप करण्याचे बंद होते. कृत्वा पापम हि संतप्य तस्मात् पापात् प्रमुच्यते नैवं कुर्या पुनरिति निवृत्त्या पूयते तु सह. मनुस्मृती अध्याय 11 श्लोक 23. कितीही पश्चाताप केला तरी कृतपाप भोगलेच पाहिजे. याच दृष्टांत, कोणी विहिरीत पडला आणि हातपाय मोडला, मग त्यास कितीही पश्चाताप झाला तरी त्याचा हातपाय मोडला तो मोडलाच, तो काही सुटणे नाही. पुढे तो विहिरीत पडणार नाही इतकेच होईल. आता पापाचे फळ शोक आहे, पुण्याचे फळ हर्ष आहे. तर पापपुण्य भोगण्यास देश, काल, वस्तू ही साधने पाहिजेत. या निमित्ता वाचून भोग घडणार कसा? भोग घडणार नाही, मग आनंद कसा प्राप्त होईल? आता यावर असे कोणी म्हणेल की मुक्त काळी शरीर नसता जीव सुख कसे भोगतो? याचे उत्तर, मुक्त जीवाला सर्वज्ञ परमेश्वराचे ज्ञान होऊन तो परमेश्वरास जाऊन लटकतो. मग एक परमेश्वरच त्याला आधार. मग अशा परमानंद प्रसंगी शरीराचे प्रयोजन नाही. शरीर म्हणजे भोगायतन, ते या जगी पापपुण्य भोगण्याचे साधन आहे. याचा संबंध मूळ अवस्थेत, मुक्त अवस्थेत नाही. आता पुनरपी मुक्त जीवाचे ज्ञान कसे आहे याचा विचार करू. कोणी अशी शंका करेल की या जन्मी पूर्वजन्माचे विस्मरण होते. सर्व दैव जीवास पूर्वजन्माचे ज्ञान होणार नाही. ज्या ज्ञानाचे निमित्त सुटते त्या ज्ञानाचे विस्मरण घडते. युगपद ज्ञानात उत्तीर्मनसो लिंगम. गौतम सूत्र न्यायदर्शन अध्याय 1. या सर्व अडचणी अमुक्त आत्म्यास लागतात, परंतु धनंजय वायूचे ज्यास ज्ञान झाले आहे व ज्याचा आत्मा त्यात संचार करू शकतो व ज्याच्या आत्म्यावरून पूर्वजन्म संस्कार उडून गेले आहेत, तो व ज्याचा आत्म्याच्या ठायी शांती उत्पन्न झाली आहे, अत्यंत पवित्रता, स्थिरता, ज्ञानोन्नती यांची ओळख ज्याच्या आत्म्यास झाली आहे व ज्याच्या दृष्टीस व मनोवृत्तीस ज्ञान सुखा वाचून सुख ठाऊक नाही, अशा योग्यास परमानंद प्राप्त होतो. अशा मुक्त पुरुषास देश, काल, वस्तू, परिच्छेद ज्ञान युगपत होते. त्यास युगपत ज्ञानाची अटक नाही.
याच दृष्टांत एक कण साखरेचा सापडला असता मुंगी घेऊन जाऊन लागते, परंतु एखादा साखरेचा गोळा सापडला तर त्या साखरेच्या गोळ्यास तिथल्या तिथे मुंगी लंपट होऊन जाते. याप्रमाणे योग्याच्या आत्म्याची स्थिती परमानंद झाल्यावर होते. ओम शांती शांती शांती. 6वा उपदेश समाप्त. क्रमशः